नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. काश्मीरमधील कुलगाममध्ये सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक. एक दहशतवादी ठार तर 4 दहशतवाद्यांचा शोध सुरू. चकमकीत एक जवान जखमी. मतदान ओळखपत्र नोंदणीसाठी आधार 12वा दस्तऐवज. सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश. सोशल मीडिया बंदीवरून नेपाळमध्ये तरुणाई रस्त्यावर. संसदेत घुसलेल्या तरुणांवर गोळीबार. आतापर्यंत तब्बल 18 आंदोलकांचा मृत्यू तर 256हून अधिक जखमी. नेपाळच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा. तरुणाईची एकजूट, सरकारची माघार. नेपाळमधील सोशल मीडिया बंदी रद्द. ठाण्यातील टेंबीनाका परिसरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू. टेंबीनाका परिसरात मंडप बांधणीचं काम सुरू. यंदा चारधाम मंदिराचं डेकोरेशन करणार. मुंबईकरांसाठी ई वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबर पासून. गेटवे ते JNPA प्रवास केवळ 40 मिनिटांमध्ये होणार. प्रवासासाठी 2 ई वॉटर टॅक्सी सज्ज. एक वॉटर टॅक्सी सौर ऊर्जेवर चालणारी तर दुसरी विद्युत वॉटर टॅक्सी. काहींना वाटतं माझी राख होते, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली. आव्हानांपासून पळालो नाही, सकारात्मकतेनं सामोरं गेलो. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. मराठ्यांना 17 सप्टेंबर पर्यंत हैदराबाद गॅजेटच्या नोंदीची आधारे जात प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करणार. जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम. पंतप्रधान मोदींनी NDAच्या खासदारांना दिली महत्त्वाची जबाबदारी. नवरात्र उत्सवापासून दिवाळीपर्यंत स्वदेशी मेळावा आयोजित करावा. व्यापारी आणि दुकानदारांसह 20 ते 30 मेळावे घ्या. मोदींच्या खासदारांना सूचना. आशिया चषकाचा महासंग्राम आजपासून सुरू. भारतीय वेळेनुसार रोज रात्री 8 वाजता सुरू होणार सामने, तर भारताचा पहिला सामना बुधवारी.